सगळ्यांचं स्वागत आहे शीतल्स जायकामध्ये। आज आपण सगळ्यांची आवडती टेस्टी आणि क्रिस्पी अशी आळूची वडी बनवणार आहोत। ही जी आळूची वडी आहे ती आज मी मायक्रोवेव्हमध्ये स्टीम करणार आहे। तर चला मग सुरुवात करूयात। आणि हो, ही जेव्हा आपण मायक्रोवेव्हमध्ये करतो ना त्यावेळेस आपल्याला खूप कमी वेळ लागतो। तर चला मग सुरुवात करूयात ह्या आळू वडीसाठी। आता बॅटर बनवण्यासाठी आपण आधी डाळीचं पीठ घेणार आहोत, त्याच्यामध्ये थोडं आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि रेड मिरची पावडर, धने पावडर, तीळ टाकणार आहोत पांढरे, मीठ, आलं लसूण पेस्ट, चिंच गुळचं कोळ, पाणी आणि हे बॅटर बनवून घेणार आहोत। आता जे आपण पानं घेणार आहोत त्याचं जे हार्ड शेल्फ असेल ते काढून घेऊन त्याच्यावर आपण ही जी पेस्ट आहे ती लावणार आहोत आणि आपण पानांचे इथे लेयर बनवणार आहोत। तर मी इथे 4 पानं घेतलेली आहेत लेयर बनवण्यासाठी। आता हे फोल्ड करण्याआधी आपण दोन्ही साईडने फोल्ड करून त्याला आपण ही पेस्ट लावणार आहोत। पुन्हा बघत असाल तुम्ही, असं झाल्यानंतर आपण आता फायनल रोल बनवणार आहोत। आता हे रोल रेडी झाल्यानंतर आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार आहोत। तर प्लेटला आपण थोडं ऑइलने ग्रीस करूयात, मायक्रोवेव्हमध्ये ठेवून देऊयात। फर्स्ट टाईम आपण ठेवणार आहोत 3 मिनिट्ससाठी, नंतर आपण फ्लिप करणार आहोत ते आणि पुन्हा आपण 1 मिनिटसाठी होऊन देणार आहोत। एकदा हे झाल्यानंतर तुम्ही नाईफनी चेक करू शकता की झालं की नाही। बघत असाल की झालेलं आहे, तुमचे रोल रेडी झालेले आहेत। आता तुम्ही हे रोल तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये कट करून घ्या आणि तुम्हाला जसं आवडत असेल डीप फ्राय, शॅलो फ्राय तसं तुम्ही करू शकता। मी इथे शॅलो फ्राय करत आहे। करताना पहिल्यांदा पॅनमध्ये ऑइल टाकून त्याच्यामध्ये हे पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि दोन्ही साईडनी असे क्रिस्पी कुरकुरीत आपली आळू वडी फ्राय करून घेतलेली आहे। आता ही तुम्ही एन्जॉय करा आणि हो जेव्हा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका। थँक्यू सो मच एव्हरीवन।